नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला 32 साइज प्रिन्स कट ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कसा कट करायचा आहे तो साध्या आणि सोप्या पद्धतीने कट करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर अस्तरवर ब्लाउज कट करून झाल्याच्या नंतर मेन फॅब्रिक वर ही तुम्हाला अस्तर ठेवून ब्लाउज कट करून दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने आज प्रिन्स कट ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कसा कट करायचा आहे तो सविस्तर मध्ये तुम्हाला कट करून दाखवलेला आहे। तर इथे आपल्याला पेपर कट करण्याची गरज नाही, तर डायरेक्ट कपड्यावर आपल्याला कटिंग करायची आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनल साठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला ब्लाउज कसा कट करायचा आहे तो दाखवणार आहे। तर आज इथे 32 साइज प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग करून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे घेतलेला आहे। तर आपल्याला या पद्धतीने अस्तरची घडी टाकून घ्यायची आहे। तर आपल्या साइडला बंद बाजू घ्यायची आहे आणि समोरच्या साइडला ही खुली बाजू घ्यायची आहे। तर बंद बाजूवर आपल्याला मागच्या भागाचं माप टाकून घ्यायचं आहे। तर ब्लाउजची तयार उंची आहे 13.5 इंच, त्यात 1 इंच जास्त घेऊन 14.5 इंच ब्लाउजची उंची घ्यायची आहे। तर बघा इथं 14.5 इंच ब्लाउजची उंची घेतलेली आहे। तर इथं छातीची घडी टाकायची आहे। तर 32 साइजचा ब्लाउज आहे, तर छातीची घडी ही आपल्याला 8 इंचावर टाकायचे आहे। तर 32 साइजचा चौथा भाग हा 8 इंच येणार आहे। तर 8 इंचावर आपल्याला छातीची घडी टाकून 2 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे। तर आता कमरेच्या साइडला 7.5 इंच घ्यायचं आहे आणि त्यापुढे 2 इंच घेऊन या पद्धतीने अशा सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत। बघा, कमरेच्या साइडला मी अर्धा इंच कमी घेतलेला आहे। तर आता इथं पूर्ण शोल्डर म्हणजे आपलं याकडे पासून ते तिथपर्यंत 5.25 इंच घेतलेला आहे। आता या 5.25 इंचामध्ये आपल्याला 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने शोल्डरचं माप आणि गळा रुंदीचं माप टाकायचं आहे। शोल्डरचं माप टाकून झाल्यावर इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंडा 5.5 इंचावर घ्यायचा आहे। वरी जेवढं घेतलेलं आहे तेवढंच इथं घेऊन बरोबर 5.5 इंचावर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। 32 चा चौथा भाग हा 8 इंच येणार आहे। तर हा 32 साइजचा ब्लाउज आहे। तर चौथा भाग 8 इंच आल्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन साठी घेतलेला आहे। तर इथं अगोदर तुम्हाला मी मागचा पार्ट कट करून दाखवणार आहे। तर मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचावर। तर बघा, या कोपऱ्यापासून वरी 1.5 इंच घ्यायचा आहे आणि असा गोलाकार मध्ये मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। ताई नो, व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका, स्किप केला तर तुम्हाला काहीच कळणार नाही। तर इथं आपल्याला टाकायची आहे गळ्याची उंची। तर गळ्याची उंची घेत असताना तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे। तुमचा गळा लहान मोठा असू शकतो। तर इथं 10 इंचावर मी गळ्याची उंची टाकलेली आहे आणि आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच आणि 2.5 इंच घेऊन पुन्हा ही रेष सरळ इकडे जोडून घ्यायची आहे। तर वरी गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साइडला मी 2.5 इंच घेतलेला आहे। तर यातून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथं गळा कट करून दाखवणार नाही, कारण की हा काठपदर साडीवरचा ब्लाउज आहे। तर याला मला इथं डिझाइन करायचे आहे। तर तुम्हाला या पद्धतीने इथं गळा आखून दाखवलेला आहे। तर बघा, आता फक्त मागचा पार्ट एवढा कट करून घ्यायचा आहे। तर कमरेचे टक्स टाकत असताना आपल्याला शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे आणि गळ्याच्या उंचीनुसार 3.5, 4, 4.5 इंचापर्यंत आपल्याला टक्स शिवून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मागचा पार्ट इथं कट करून झालेला आहे। तर आता समोरचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर तो कशा पद्धतीने कट करायचा आहे बघा। तर इथं मी अस्तर हे फिरवून घेतलेला आहे। कट केलेला भाग जो होता तर तो समोरच्या बाजूला गेलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथं आता अस्तरची घडी टाकलेली फिरवून घेतलेली आहे। इथं लांब बाहीसाठी मी खालच्या साइडला कपडा सोडत आहे आणि वरच्या साइडला आता इथं मागचा पार्ट इथं बरोबर ठेवायचा आहे आणि याला चारही बाजूनी आखून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने हा पार्ट ठेवायचा आहे आणि याला चारही बाजूनी खडूनी आखून घ्यायचा आहे बरोबर। तर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनल साठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, इथं चारही बाजूनी आखून घेतल्यानंतर इथं आपल्याला मापामध्ये काय चेंज करायचं आहे ते काळजीपूर्वक बघा। तर वर हा जो पार्ट आहे तो साइडला काढून ठेवलेला आहे मागचा। तर आता इथं आपल्याला समोरच्या साइडला काय करायचं आहे, बरोबर मुंड्याचं माप टाकायचं आहे। इथं मुंडा हा 5.5 इंचावर टाकायचा आहे आणि ही रेष तिकडे सरळ मध्ये जोडून इथं 1 इंचावर आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मागच्या भागासाठी 1.5 इंचावर मुंड्याला आकार दिलेला होता, तर समोरच्या भागासाठी 1 इंचावर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं बघा, ही शिलाई मार्जिन साठी अंतर सोडलेलं होतं आपलं 2 इंच। तर मुंड्याला आकार 1 इंचावर देऊन झाल्याच्या नंतर आता इथं खालच्या साइडला आपल्याला समोरच्या भागासाठी अर्धा इंच अंतर हे जास्त घ्यायचं आहे। तर ही रेषा सरळ मध्ये इथं जोडून घ्यायची आहे बघा।
तर समोरच्या साईडला मी अर्धा इंच अंतर हे जास्त घेतलेलं आहे। बघा, ब्लाऊजची उंची घेत असताना मागच्या भागासाठी आपल्याला ब्लाऊजच्या उंचीपेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं आहे आणि समोरच्या भागामध्ये आपल्याला उंचीमध्ये 1.5 इंच वाढवून ठेवायचं आहे। तर इथं आता गळा रुंदी टाकायची आहे, तर गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे समोरच्या 5.5 इंच आणि खाली आडव्यामध्ये 2.5 इंच घेऊन ही रेषा जोडून घ्यायची आहे आणि यामधून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, साधी आणि सोपी पद्धत आहे, तर तुम्हाला कुठेच प्रश्न पडणार नाही। एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कट करून दाखवलेला आहे। तर इथं गळ्याला आकार देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, आता प्रिन्स कट ब्लाऊज साठी टक्स पॉइंट इथं 9.5 इंचावर टाकायचा आहे। तर 9.5 इंचावर टक्स पॉइंट घेऊन आडव्यामध्ये घ्यायचा आहे 3.5 इंच आणि खालच्या साईडलाही 3.5 इंच घेऊन ही रेषा सरळ इथं जोडून घ्यायची आहे। तर आता इथं मुंड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, तर 1.25 इंचावर एक इथं आखून घ्यायचं आहे 1.25 इंचावर आणि ही रेषा इकडे जोडून घ्यायची आहे। तर प्रिन्स कट ब्लाऊजला पुन्हा आपल्याला आकार द्यायचा आहे। तर टक्स टाकण्यासाठी इथं प्रिन्स कटचा बघा 2 इंच जास्त घ्यायचा आहे, तर आणि खालून वरी 2 इंच घ्यायचा आहे। आडव्यामध्ये 2 इंच आणि खालून वरी 2 इंच घेऊन इथं प्रिन्स कटला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊजला आकार देऊन घ्यायचा आहे। तर वरच्या साईडला आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा। तर गोलाकार असा छान व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। ब्लाऊजला जर असा आकार आला तर प्रिन्स कटला आपल्या पफ हा छान बसतो। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं प्रिन्स कट ब्लाऊजला आकार देऊन दाखवलेला आहे। तर आता 2 इंच इथं टक्ससाठी आपण 2 इंचाचा टक्स टाकलेला आहे, तर समोरच्या साईडला आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचा आहे, कारण की तो 2 इंचाचा टक्स इथं शिवून तिथला अंतर 2 इंच कमी होणार आहे। तर समोरच्या साईडला 2 इंच अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच शिवणामध्ये जाणार आहे। तर अर्धा इंच वरच्या साईडला घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला 2 इंच घेऊन तर आता इथून ही रेषा असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायची आहे। जे अर्धा इंच अंतर इथं जास्त घेतलेलं होतं ते यासाठीच बघा, सरळमध्ये आपल्याला वरच्या साईडला क्रॉसमध्ये ही रेषा जोडून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर तुम्हाला कट करून दाखवत आहे। तर माप टाकलेले तुमच्या लक्षात आलेच असतील, तर तुम्हाला काय प्रश्न पडला असेल तर तो विचारत चला। तर बघा, मागच्या भागासाठी 1.5 इंच घेतलेलं होतं मुंड्याला आकार देऊन, तर तो आकार इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर ते बघा ताईंनो, प्रिन्स कट ब्लाऊजची जर माप तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज हा लगेच कट करता येणार आहे। तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे ती साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। तुम्हाला जर प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये आता 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजची उंची कमी आहे, तुमच्या ब्लाऊजची उंची 12.5 इंच आहे, तर तुम्हाला 13.5 इंच आणि अर्धा इंच खाली समोरच्या भागासाठी जास्त घ्यायचं आहे। असं उंचीमध्ये आपल्याला कमी जास्त करता येते। तर माप हे सेमच राहणार आहेत, फक्त उंची तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही उंची कमी करू शकता आणि समोरचा गळा जर जास्त असेल तर तुम्ही इथं समोरचा गळा जास्त ठेवू शकता। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं ब्लाऊजचं माप बरोबर टाकून इथं प्रिन्स कट ब्लाऊज कट करून दाखवत आहे। तर अशा पद्धतीने इथं प्रिन्स कट ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज कट करायचा आहे, मग तुम्हाला काही प्रश्न पडला असेल कट करते वेळेस तर विचारत चला, तुमच्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल। तर इथं समोरचा गळाही कट करून झालेला आहे। तर हा प्रिन्स कटचा जो टक्स घेतलेला होता तो हा टक्स कट करून टाकायचा आहे। तर बघा, एवढा आपला अंतर कट करून साईडला टाकायचा आहे। तर समोरच्या साईडला आपण 2 इंच वाढवून घेतलेलंच होतं। तर या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊजची समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे। तर मागचा पार्ट हा कट करून झालेला आहे। तर आता आपल्याला इथं बाही कट करायची आहे। तर बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने मागचा पार्ट कसा कट करायचा आहे, समोरचा पार्ट कसा कट करायचा आहे ते सविस्तर मध्ये तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे। तर इथं बाहीची कटिंग करायची आहे। तर अस्तरचा हा दुहेरी कपडा होता, तर याची एक घडी टाकून घेतलेली आहे। तर हा कपडा आता 4 पदरी घडीचा झालेला आहे। वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवर आपल्याला बाही लांबीचं माप टाकायचं आहे। तर बाहीची लांबी आहे 9.5 इंच, त्यात 1 इंच जास्त घेऊन 10.5 इंचावर बाही लांबीचं माप टाकायचं आहे आणि खालच्या साईडलाही बरोबर 10.5 इंच घ्यायचं आहे आणि ही रेष सरळमध्ये जोडून घ्यायची आहे बघा, म्हणजे रेष ओढून घ्यायची आहे। आता बाही घडी बघा, इथं 8.5 इंचावर बाही घडीचं माप टाकणार आहे, कारण की शिलाई मार्जिनसाठी मी 2 इंच अंतर जास्त सोडलेलं आहे। तर कमी जास्त 8.5 इंचावर बाही घडीचं माप टाकायचं आहे। तर इथं दंडघेर घ्यायचा आहे आणि दंडघेरामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनसाठी जास्त सोडायचं आहे। तर खालच्या साईडला 3 इंच कमी करून घ्यायचं आहे आणि त्या 3 इंचापासून वरी बघा क्रॉसमध्ये अशी रेष ओढून घ्यायची आहे।
तिरप्यामध्ये ही रेष ओढून घेतल्याच्या नंतर खालून 1.5 इंच घ्यायचं आहे आणि 1.5 इंचापासून वरी एक मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यापासून आपल्याला बघा बाहीला मागचा आणि पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर वरच्या साईडला 1 इंच घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बाहीला पाठीमागचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर साधी आणि सोपी पद्धत आहे बाही कट करण्याची ही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला बाही कट करण्याची आणि प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कट करण्याची माझी ही पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर बघा इथं बाही कट करून घ्यायची आहे। तर बाही साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कट करून दाखवलेली आहे। तर अगोदर मागचा भाग कट करून झाल्याच्या नंतर बाहीला समोरचा आकार इथं कट करून घ्यायचा आहे। बघा 4 टक्स ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज आपल्याला पेपरवर कट करायची गरज लागणार नाही, तर इथं डायरेक्ट कपड्यावर तुम्हाला कट करून दाखवत आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवलेली आहे। तर बघा बाही कट झालेली आहे, पुढचा भाग मागचा भाग छान अशा पद्धतीने तुम्हाला कट करून दाखवलेला आहे। तर आता इथं मेन फॅब्रिक खाली आतरायचं आहे आणि त्यावर हे कट केलेले पार्ट ठेवायचे आहेत आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर मला डिझाईनची बाही शिवायची आहे, तर मागचा पार्ट इथं या पद्धतीने ठेवायचा आहे आणि समोरचा भागही अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला एवढे 3 पार्ट कट करून दाखवणार आहे। तर बाही ठेवणार आहे तिथं समोर पण कट करून घेणार नाही, कारण की मला तिथं डिझाईनची बाही शिवायची आहे म्हणून तुम्हाला बाही कट करून दाखवत नाही। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने हे पार्ट ठेवायचे आहेत आणि याला कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बरं। तर या पद्धतीने आपल्याला अगोदर मागचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा बघा साइड पीस कट करायचा आहे आणि पुन्हा प्रिन्स कट करून व्यवस्थित आपल्याला हे पार्ट ठेवायचे आहेत। तर हा काठपदर साडीवरचा ब्लाऊज आहे, तर यामध्ये कलर थोडासा फिका दिसत आहे व्हिडिओमध्ये। तर हा मोरपंखी कलरचा ब्लाऊज आहे, तर हा गडद कलर आहे, तर इथे व्हिडिओमध्ये थोडासा फिका कलर दिसत आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कट करून दाखवलेला आहे। तर साधी आणि सोपी पद्धत आहे माझी प्रिन्स कट ब्लाऊज कट करण्याची, साधा ब्लाऊज कट करण्याची। तर या पद्धतीने इथं मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून ब्लाऊज कट करून झालेला आहे। काटाच्या साईडला इथं आता बाही ठेवायची आहे आणि या बाहीलाही कट करून घ्यायचं आहे, पण मी इथं बाही कट करून दाखवत नाही कारण की मला इथं डिझाईनची बाही शिवायची आहे। मैत्रिणींनो, 32 साईज ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग करण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। ताईंनो, धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।